बॉलिवूडचे कलाकार इम्रान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लेका वॉशिंग्टन हे दोघं वांद्रे परिसरामध्ये भाड्याच्या घरात राहतात आणि कोणाच्या घरात राहतात तर प्रोड्युसर करण जोहरच्या घरामध्ये महिन्याला 9 लाख रुपये पे करतात आणि डिपॉझिट म्हणून 27 लाख रुपये दिले। तुम्ही विचार करत असेल की 9 लाख रुपये ते पण महिना, आणि करण जोहरचं घर आहे तो सी फेसिंग आहे। फक्त इम्रान खान आणि लेका वॉशिंग्टन भाड्याच्या घरामध्ये राहत नाहीत, सोबत कीर्ती सनन, कैटरीना कैफ, कार्तिक आर्यन, विकी कौशल आणि राज देगावकर हे सर्वजण भाड्याच्या घरामध्ये राहतात। राज देगावकर म्हणजे मी, आणि मी पण भाड्याच्या घरात राहतो। माझी स्टोरी मी एका व्हिडिओमध्ये सांगेन, पण सध्या बॉलिवूड स्टार बद्दल बोलूया। आता मी जे आतापर्यंत तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यावरून तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हे जे स्टार्स आहेत ना त्यांचं ऑलरेडी मानधन खूप कोटींमध्ये असतो, पण हे मुंबईसारख्या शहरांमध्ये हे स्वतःचं फ्लॅट, स्वतःचं घर का घेऊ शकत नाही? तर ह्याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर हा व्हिडिओ शेवट बघा। समुद्री किनारे 2 एरिया आहेत, एक जुहू आणि एक बांद्रा। या एरियामध्ये ना 80% सेलिब्रिटी राहतात। शाहरुख खान ज्याचं घराचं नाव आहे मन्नत, रेखा ज्याचं घराचं नाव आहे सी स्प्रिंग, सलमान खान ज्याचं घराचं नाव आहे गॅलेक्सी अपार्टमेंट, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट जे घराचं नाव आहे वास्तू, सैफ अली खान आणि करीना कपूर फॉर्च्यून हाइट्स घराचं नाव आहे, आमिर खान घराचं नाव आहे बेल विस्ता अपार्टमेंट, आणि सचिन तेंडुलकर दोरव विल्ला। हे सर्व दिग्गज लोक राहतात बांद्रा या परिसरामध्ये। एवढं पण मी तुम्हाला कलाकारांचे नाव सांगितले किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो की त्यांचं घराचं तोंड समुद्राच्या साईडला, सकाळी उठले की समुद्राचे दर्शन। बॉलिवूड कलाकार आहेत ना जे समुद्राच्या किनारे राहण्यासाठी पसंत करतात ना, ते ह्याच कलाकारांच्या आवडीमुळे जे बाकीचे नवनवीन कलाकार आहेत ना त्यांना सुद्धा एक इंटरेस्ट यायला लागलाय आणि त्यांना सुद्धा एक इगो यायला लागला, त्यांना सुद्धा खास निर्माण व्हायले की हे सर्व कलाकार हे समुद्र किनारे राहतात तर आम्ही का दुसऱ्या ठिकाणी राहू। त्यांचं सुद्धा आवडतं लोकेशन आहे जुहू किंवा बांद्रा किंवा समुद्र किनारपट्टीतलं घर, ज्याचं घरचं तोंड हे समुद्राच्या साईडला पाहिजे, ज्याला सी फेसिंग म्हणतात। हे सर्व ठीक आहे, पण भाड्याच्या घराचा त्याचा काय संबंध? सर्वात महत्त्वाचा संबंध असा आहे की एखादा मुंबईमध्ये घर घ्यायचं म्हणलं तर त्या ठिकाणी जे काही कमवलेल्या आयुष्याची कमाई आहे त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करावं लागतं। एखादं उदाहरण घेऊयात कीर्ती सननचं, तिचं आता स्टार्टिंग फेज आहे, तिला तेवढं जास्त मानधन भेटत नाही। अशा सिच्युएशन मध्ये त्यांनी जेवढे पण कमवले असेल, साधारण समजा 50 कोटी असेल, 100 कोटी असेल, वेगळ्या लोकेशनला 100 कोटीचं एक आलिशान घर विकत घेतली, म्हणजे की तिला तो लोकेशन आवडत नाही, तिचं आवडतं लोकेशन हे सी फेसिंग वर, ती घर विकत घेतली आणि सी फेसिंग वरती एखादं घर विकायला आलेलं आहे ज्याची कॉस्टिंग 150-200 करोड रुपये। अशा सिच्युएशन मध्ये कीर्ती सनन ती घर विकत घेईल का? नाही विकत घेऊ शकत, कारण तिने जेवढे पण कमवले ते नवीन घर विकत घेण्यासाठी घालवले आणि तेवढं लोन पण भेटत नाही की ते नवीन घर घ्यावं। जरी समजा तिला लोन मिळालं आणि ती घर विकत घेतली, त्याचं EMI का छोटं नसणार आहे, मोठंच असणार आहे। बॉलिवूडमध्ये अशी सिच्युएशन नाही ना की कोणती फिल्म कोणाला भेटेल काय आयडिया नाही, त्यामुळे त्यांचं इन्कम स्टेबल नाही आणि जरी त्यांना एखादा चित्रपट मिळाला तर त्यांच्या अपेक्षाप्रमाणे त्यांना मानधन मिळणार नाही। सर्व सिच्युएशन लक्षात घेतल्यानंतर हे बॉलिवूड स्टार्स ना पहिल्यांदा वेट करतात नवीन एखादं जिथं आवडीचं घर आहे त्या लोकेशन वरती एखादं नवीन घर, जागा कोण विकायला काढलाय का, फ्लॅट नवीन विकायला आलाय का, हे सर्व वेट करतात। तोपर्यंत काय करतात की सी फेसिंग वरती कुठला तरी एखादा फ्लॅट किंवा घर भाड्यावर घेतात, भले त्याचं रेंटल 9 लाख रुपये 10 लाख रुपये का असेल ना। पण हे झाले नवीन कलाकारांसाठी, पण जे जुने कलाकार आहेत ज्यांचं ऑलरेडी मानधन खूप जास्त आहे आणि ते आतापर्यंत खूप पैसे जास्त कमवलेले पण त्यांनी का नवीन घर घेऊ शकत नाही? जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलंय की सर्व कलाकारांचा आवडता फेवरेट स्पॉट आहे त्यांचं घरचं तोंड हे समुद्राकडे पाहिजे। परंतु हे कलाकार आहेत म्हणून ठीक आहे, पण बाकीचे ज्यांच्याकडे मोकर पैसा जे बिझनेसमॅन आहे त्यांची सुद्धा इच्छा असणार की आपल्या घरचं तोंड आहे समुद्राकडे पाहिजे। परंतु ह्या सिच्युएशन मध्ये कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे जो प्रोडक्टच अवेलेबल नाही, जसं की सी फेसिंग वर असणारे घर कोणी विकत नाही आणि नवीन अपार्टमेंट लवकर बनत नाही आणि तिथं प्लॉटिंगचा तर अजिबात प्रश्नच येत नाही। परंतु जोवर एखादं घर विकायला कोणी काढत नाही किंवा एखादा फ्लॅट कोणी सेल करायला काढत नाही तोपर्यंत हे जे कलाकार आहेत ना ते भाड्याच्या घरात राहतात, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की माझं जेवढं पण इन्व्हेस्टमेंट आहे ते मी दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या लोकेशनला का घालू जर का मला ह्या ठिकाणी घर मिळत असेल तर। ह्याच्यावरून एक गोष्ट कळते की जे बॉलिवूड कलाकार जे वाट बघतात ना समुद्र किनारपट्टीवरती एखादा घर म्हणजे पाहिजे किंवा विकायला कोणी काढणार आहे, ते अशा प्रकारे की त्यांनी नोटिफिकेशन सोबत बेल आयकॉन सुद्धा प्रेस केले। तुम्हाला थोडक्यात सांगतो कोणते असे कलाकार आहेत जे भाड्याच्या घरामध्ये राहतात आणि किती रेंट पे करतात। विकी कौशल आणि करीना कैफ यांचं लग्न आहे तर 2021 डिसेंबर मध्ये झाला होता आणि ते दोघं जुहू या एरियामध्ये राहतात, 8 लाख रुपये पर मंथ रेंट पे करतात आणि त्यासाठी त्यांनी 1,75 लाख रुपये ॲज अ डिपॉझिट म्हणून पे केलं। सोबत कीर्ती सनन सुद्धा जुहू मध्ये डुप्लेक्स घरामध्ये राहते ज्याचं रेंट आहे महिन्याला 10 लाख रुपये आणि 60 लाख रुपये डिपॉझिट पे केली आणि ते घरचे मालक अमिताभ बच्चन स्वतः आहेत। सोबतच कार्तिक आर्यन जुहू मध्ये ताळा रोड येथे 30 कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये 7,50,000 रुपये महिना रेंट देऊन राहत होते। शाहिद कपूर त्या प्रॉपर्टीचे ओन करतात। कार्तिक आर्यन नुकताच एक अपार्टमेंट मध्ये फ्लॅट खरेदी केले ज्याची कॉस्टिंग 17,50,00,000 रुपये आणि त्याची एरिया आहे सिद्धिविनायक। माधुरी दीक्षित सुद्धा वरळी हाय राईज येथे भाड्याने राहत होते ज्याचे महिन्याला पे करत होती 12,50,000 रुपये। माधुरीने नुकताच एक फ्लॅट खरेदी केली ज्याची किंमत 48 करोड रुपये सी फेसिंग वरती आहे, लोअर परेल येथे। भावी फेमस युट्यूबर राज देगावकर सुद्धा महिन्याला 3,000 रुपये देऊन सोलापूर मध्ये भाड्याने राहतात आणि डिपॉझिट म्हणून 50,000 रुपये पे केले। भावी फेमस युट्यूबर राज देगावकर
बाकी या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती मिळेल असं मी आशा करतो आणि असंच खूप सारे व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नोटिफिकेशनचं बेल आहे त्याला जर तुम्ही प्रेस करत ना म्हणजे जेवढं पण मी व्हिडिओज नवीन अपलोड करतो ना ते सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पुश होते. म्हणजे तुम्हाला सर्च करायची गरज नाही किंवा त्या स्क्रोल करायची गरज नाही. जस्ट नोटिफिकेशन पुल केलं की तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये येऊन जाते आणि तुम्ही लगेच माझा व्हिडिओ तुम्ही बघा. थँक्यू सो मच तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.